श्वास अय श्वास आई शपथ कसला दिसतोय लगा चष्म्यामध्ये हा नात कुळा ऐका ना येताना गुळ घेऊन या ना, मला चिक्की बनवायची. काय बापाची पेंड आहे का चिक्के बनवायची? तुझं माझ्या माग काय काम असतं रे? शेपूट काय तू माझं चालले थोबाडवर करून लगेच अहो नाही, तुम्ही बाहेर चालले होते ना म्हणून बोलले मी. जाय हा, इकडे इकडे माग तेवढे कपडे ना इस्त्री करून टाक, सांगितलं नाही म्हणशील. ए, चलायचं हा चल. बाबा बाबा सुहास अरे असा धाक पाहिजे बायकोर. मी आज प्रत्यक्षात बघितलं. अरे कसलं धाका ठेवलंय राव तू. बायको एक शब्दही बोलत नाही तुझ्या पुढं. असं मुठीत धरलेलं आहे बायकोला, मुठीत. उठ म्हणली का उठती, बस म्हणली का बसती. अशी धाकत आहे ना तुला सांगतो. असे डोळे जरी मोठे केले ना अशी चार 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 कापती. हा. अरे बघ तर आत्ताच मी तू एवढ्या मोठ्या आवाजात बोलत होता, बायको तुला थोडं सुद्धा उलट बोलू नये अगोदरच थर 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 कापायला लागली होती. घाबरली का नाही? हा मग अरे रुबाब पाहिजे, धाक पाहिजे असा. हो आपल्याला रुबाब आहे. हा. आले तुम्ही? दमलेत का हो? काय हमाली करायला गेलतो काय मी? दमले काय? कामावरले का? नाही, उरकतेच आहे आता. मग कधी उरकायचे? हा कशाला थोबड घेऊन आली इथं? जयपाळ घे काम उरकून. काय हो, तुम्ही नेहमीच का माझ्यासोबत असं बोलता? काय लहान पोरासारखं समजून सांगू का? असं काय बोलताय? अहो पण नीट बोलत जाऊ ना, मी तुमच्याशी नीटच बोलते ना. मला नाही समजत ते कसं नीट बोलायचं. कुणी घरी आलं दारी आलं तरी हेच चालू असतं तुमचं. मग कसं बोलायचं सांग ना तू. सांग बरं समजून मला कसं बोलायचं. हा सांग ना. काय राहिलं तुझं अजून बोलायचं? नाही. असेल तर बोल. आणि हे बघ मला नको शिकू कसं वागायचं आणि कसं बोलायचं. मला समजतंय सगळं. आपले गपचित आहे ना घरातले काम करत जा, जास्त नका डोकं लावीत जाऊ. काय थोबड बघत बसली माझं? उठ ना आता. हा एवढं बोललो तरी तू लाज नाही का? बिनलाजी काय तू? श्वास अरे ये ना सचिन. ये बस. अरे काय किती दिवसांनी भेटतोय? हा बरं आहे ना तू? अरे एकदम मजेत. पुण्यावरून कधी आला? अरे कालच आलतो पण उशीर झाला. म्हणलं आज सुहासची गाठ घ्यायचीच. हा बरं झालं बरं का आला. बरं वाटलं मला. काय लग्नात येता नाही रे तुझ्या. म्हणलं आता तरी जाऊन भेटावं सुहासला. हा. काम होती रे जरा. हे इकडे या ना. नमस्कार वहिनी. हे काय नमस्कार? पाणी आण जाय. हा पाणी आणते. अरे तुमची भांडणं बिडणं झाली का? भांडणं नाही, असं मोठी ठेवावं लागतं बायकोला. धाकात आहे बायको धाकात. बस म्हणला का बसती, उठ म्हणला का उठती. एक शब्द बोलत नाही. बर. अरे हे घ्या पाहुणचे पाणी. हा काय माहिती का तुला? वहिनी नादी ओळख सांगू दे. वहिनी आम्ही लहानपणीचे मित्र एकाच शाळेत होतो. आणि नंतर मी पुण्यात शिकायला गेलो. याला म्हणलं चल, पण तुमचा नवरा महाडॅम्बिस आलाच नाही शिकायला. पण आता मी तिकडेच असतो. अधूनमधून मारतो चक्कर, पण जुन्या मित्राला विसरलो नाही मी. हे घ्या. नाश्ता काय बनवायचं? बनव ना. काय बनवायचं माझी कळत नाही का तुला? मस्त पोहे बनव. तुझ्या माहेरचे लोक आल्यावर कसं पळती. हा नाश्ता करते लगेच. सांगू लागत तुला. थोबड काय बघत बसली, पळ ना. बनवते. अरे सुहास एवढं रागात बोलतो? रागात नाही, धाकात ठेवलंय. धाकात. हा अरे पण गरज काय असल्या धाकाची? गरज काय म्हणजे धाकात ठेवलं पाहिजे बायकोला. नाहीतर काय होतं, आपल्या डोक्यावर बसतात बायका. आपलं ऐकत नाही तू. मग काय तू
बदलला बरं का पण लहानपणीचा सुहास. अरे लहानपणी तू किती प्रेमळ होता, सगळ्यांशी नीट बोलायचा, चांगलं बोलायचा. आणि आता काय झालं तुला अचानक असं? असं वेगळं कुठं काय झालं? हं? अरे वेगळ्याचा प्रश्न नाही, मी तुला काय असं नाही म्हणत तू सगळ्यांशी वागतो, पण बायकोशी तरी काय असं वागतो? वागावं लागतं तसं, नाटकं करतात नाही तर ते हं? कामाचा जीवर येतो त्यांच्या नाही तर. अरे येड्या, उलट 2 शब्द प्रेमाने बोलून बघ, सांगितल्यापेक्षा जास्त काम करेल तुझी बायको. अरे काहीतरी तुम्ही डोक्यात घालून घेता, बायकोला मुठीत ठेवायचं, बायकोला धाकात ठेवायचं. अरे गरज काय? वाईट काम करायचं असेल तर त्यासाठी धाक बीक लागतो, चांगलं काम करायला फक्त प्रेम लागतो. प्रेमाने माणूस सांगितलेलं समजतं. आणि बायको म्हणजे काय? जुने विचार तुझ्या डोक्यात भरले काय? स्त्री आहे, पायाखालीच राहिली पाहिजे, धाकात राहिली पाहिजे. अरे येड्या, स्त्री तर आपली खरी जननी आहे, आई आहे. आणि हा, ज्या बायकांना तुम्ही पुरुष लोक तुमचा पुरुषी अहंकार दाखवून धाकात ठेवायचं बघता का, त्याच बाईनी लहानपणी आईचं रूप घेऊन आपल्याला कडेवर हिंडवलेलं असतं, कळलं का? आणि आपल्याला कडेवर धरून घरा गावभर हिंडून शाळेत घालतात. काय चुकीचं काम केलं की 2 रट्टे ठेवून देतात. लग्न करताना सुद्धा एखादी स्त्रीच असती आपल्या नवऱ्याचा पडलेला संसार उभारणारी. अरे खरंच सॉरी बरं का, माझ्या हे लक्षातच आलं नाही. मी प्रत्येक वेळेस आहे ना, कुणी मित्र आले कुणी पाहुणे आले, तिला असंच बोलत होतो. कायम तिचा मी आत्तापर्यंत अपमानच केला. अरे पण तुझ्यामुळं खरंच माझे डोळे उघडले राव. डोळे उघडायचा विषय नाहीये. हा, थोडाफार धाक पाहिजे, शिस्त पाहिजे, पण असं हे नाही रे. बायको ही नवऱ्याच्या पायाखाली किंवा दबून राहण्यासाठी नसती, खांद्याला खांदा भिडून संसार करण्यासाठी असती. एकदा तसं करून बघ, मग कळेल तुला संसार कसा वाढत जातोय तुमचा. काय? आता नाही करणार अपमान तिचा, हा, प्रेमाने बोलल. मग जा आता कांदा चिरू लाग बायकोला. मी मस्करी गेली रे. बर झाला का नाश्ता? हो झाला झाला. नाश्ता करूनच जा आता. मग बाकी बाकी मजेत. अहो बरं झाले तुम्ही आले. काय? ते काका आले होते, ते म्हणत होते मोटर जळाली, पैसे द्या म्हणून. जाऊ दे, पैसे नाहीत म्हणा. अरे सुहास, दरवाज्यातच बसलाय, हात जाऊ का नको बाबा? अरे काका भेटले होते आपले. हा, ते आपली सामायिकातली मोटर जळाली आहे ना एकत्रितली, तर काका म्हणत होते की 5,000 रुपये खर्च सांगितला फिटरनी. आणि ते काय म्हणत होते माहिती आहे का, ते स्टार्टर ॲटो सगळं फ्यूज ब्यूज नवीन टाकून घेऊ, म्हणजे काय खर्च होईल तो एकदाच आहे ना दोघात करू, म्हणजे व्यवस्थित चालेल ती. आता कुठं गरज आहे आपल्याला, भरणं झालंय ना आपलं, बघू पुढच्या आठवड्यात. अरे पण काकाची कांद्याची लागण चालू आहे. अरे हे बघ, त्यांचं नुकसान होईल, मजूर बसून राहीन, रोपं उद्या मोठी झाली जळून गेली, त्यापेक्षा आहे ना आपण काय असेल ते निम्मा खर्च देऊन टाकू काकाला. पण आपल्यापेक्षा जास्त वेळ आहे ना ते मोटर चालितात, जास्त लोड येतो मोटरीवर, म्हणून मोटर जळलेली आहे. आपली काय चुकी आहे त्याच्यामध्ये? हे बघ सुहास, बरं का, हा विषय आहे ना मोटर जाळायच्या आधी किंवा बसून झाल्यानंतर बोलू ना आपण काकाशी. बाबा काय असेल ते त्यांना जास्त वापर होतोय ना ते नंतर बोलू त्यांच्याशी, पण आता चालू करणं महत्वाचं आहे ना. पैसे नाहीत म्हणा त्यांना, आणि त्यांना गरज असली ना त्यांना म्हणा भरून आणा मोटर. हा. अचानक मधून कुठं पैसे आणायचे बरं आपण? मग? वहिनी, एवढं आपल्याकडे कमी पैसे आहेत का? बरं पैसे असले नसले तो भाग वेगळा, शेतकरी आपण, उद्या आपलं पीक असतं तर आपल्याला नसते का पैसे भरावे लागले, आपण कुठून गोळा केले असते ना. मला नको सांगू, ते माझ्याकडे पैसे नाही येत, तुला द्यायचे असेल तर पैसे दे. वहिनी चुकतंय बरं का याचं, आणि तुम्ही पण दरवेळी त्याला पाठीशी घालताय. जाऊ द्या, तुम्हाला पटतंय तसं करा. ए यार सुहास, तू इथं बसलाय का? बरं झालं, नाही तर मी तुझ्या घरीच जाणार होतो. काय रे? अरे तेवढं आपलं सप्त्याची वर्गणी दे ना भाऊ. हा हा, वर्गणी किती आहे? काय घराघणी 2,000 काढलेले, पण तुला इच्छा असेल तर जास्त दे. आपली वर्गणी 10,000 घे. 10,000 हा, वर्गणी? आता देवाचं काम आहे. हा? हायला, अशी माणसं पाहिजे, देव कार्यात स्वतःहून सड हाताने मदत करणारी माणसं पाहिजे. हा, हा ले 10,000 रुपये हा, ओके संध्याकाळी देतो मी तुला कॅश. चालते. इथं सही कर फक्त. आणि थांब थांब थांब,
एक वेळची पंगत सुद्धा आपल्याकडून, म्हणजे आमच्या दोघा भावाकडून. अरे बाबा 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 एक वेळची पंगत मी हा, आईला काय कर नाही नाही खरंच मानलं पाहिजे तुला बा तू पुण्याचं काम आहे हा? एवढी मदत करायला लागलाय देव कार्याची धार्मिक कामात आहे ना आपण 2 पावलं कधी पण दुसऱ्यापेक्षा पुढे असतोय. सही कर तेवढी बघत मी तुला भेटलं म्हणून कळलं. संध्याकाळी येतो पैसे न्यायला मग हा, मीच येतो गावात नाही तर. हा चालतंय मंदिरात ये मंदिरात पैसे दे वाटतं. बरं बरं बरं. जाऊ का हो हो. अरे सुहास ते गावातलं सप्ताह चालू आहे ना, त्याची वर्गणी देऊन येऊ बरं का संध्याकाळी आज. 2,000 रुपये. 10,000 रुपये लिहिले मी. 10,000? हा, एवढी का रे पण? देवधर्माचं काम आहे हा. 2,000 रुपये देत असते कुठं, आणि फक्त 10,000 वर्गणीच नाही, एका टायमाची पंगत सुद्धा सांगितली दोघांकडून आपल्या. अरे वा, मग चांगलंच आहे की. काय माहिती का, जे आहे ते देवाच्या कृपेमुळे. मग हे खरंच तुम्ही खूप छान केलं माहितीये का. नाही पण सुहास, हम्म, दान धर्म करणं हे पुण्याचं काम आहे, बरोबर आहे का नाही? बरोबर. तू आज गावात दान धर्म करतोय, देवाला पुण्य मिळवतोय, हे खरं आहे. मला आवडलं बरं का तुझे. आणि वहिनी तुम्ही पण त्याला सहमती दाखवली. हो पण का हो, सकाळी काका आपल्या सामायिकातल्या मोटरीची वर्गणी मागायला आलते, ते द्यायला तर पैसे नव्हते तुझ्याकडे. ते पैसे बुडवायचाच विचार करतोय ना तू? का तर ती 4 चौघात जाणारी गोष्ट नाही, घरात लपून राहणारी आहे. म्हणजे घरात पैसे देताना तुम्ही असं करता. अरे आपला काका काय चोऱ्या माऱ्या नाही कमवून आणीत, तो पण कष्ट करतोय, शेतकरी आहे काका आपला, कष्टाचाच पैसा आहे ना त्याचा. आज तो 4,000 2,000 काय खर्च येईल तो देत नाही त्याला, म्हणजे तो त्याला पदरच करावं लागणार आहे ना, का बुडणार आहे? पुण्य कमवताय, सगळं करताय, समाजात स्वतःला दानी दाखवताय, आणि इकडं हे असे 2-2 4-4 हजार रुपये बुडवता का तुम्ही एखाद्या गरीबाचे, कष्ट करायचे? अरे दान धर्म करा, पुण्य मिळवा, पण असं आडमार्गी पाप करू नका. दादा जाऊ दे, मी काकाचे पैसे देऊन येतो. का हे आधी नाही कळलं का तुला? नाही, खरं चुकलं बरं का माझं. तुम्ही पहिले जाऊन ना काकांचे पैसे देऊ. देऊन टाकतो मी काकाचे पैसे, मोटर भरून आणायचे असतात त्यांना. हा, एखाद्याचं बुडवून वगैरे दान धर्म करून उपयोग नसतो, त्यांनी काय पुण्य नाही मिळत. वर बघणार आहे त्याला पण कळतं तुम्ही आतल्या हाताने किती खाताय आणि वर लोकांना काय दाखवताय. मोठ्यापणा पाहिजे, गावात कौतुक केलं पाहिजे सगळ्यांनी, म्हणून तिकडं तुम्ही छाती काढून पैसे देताय. मी देऊन येतो लगेच पैसे. जा, काका थांबले असते ना आपल्यासाठी. जावं लवकर. येतो मी. हा. हे पूर्वा, अगं तो गॅस बंद कर ना, भाजी जळायला लागली. अहो मग तुम्ही करा ना तो गॅस बंद. बाहेर काम मीच करू, घरात काम करू का मी आता? हा, तू बस मोबाईल मध्ये डोकं घालून. नवरा आहे घरी, संसार आहे, लक्ष द्यावा जरा. अगं ते पाणी उकळून झालं ना, हिटर बंद कर ना. एका दिवशी ना माझा जीव जायला बसलाय आणि तो सगळं घर जाळायला बसली. ओ उगाच बोंबलू नका, आणि नाही चालणार तुमचं घरदार. हे बघ, हे बघ माझे फोटो. अगं किती भारी आलेत फोटो. मला पण काढायचे बाई असे फोटो. हो आपण काढूयात ना. आपण रील पण करू. हो चालेल, करूयात. हे बघ हे किती मस्त आहे. थांब मी तुला शेअर करते. हा शेअर कर. आपण आताच करायचे का? चल बर चल आता रील्स काढूयात आपण. चल. अरे काय सुहास, काय करतोय? काय नाही, बसलोय. लय टेन्शन मध्ये दिसतोय. हे बायकोमुळे टेन्शन आहे मला, बाकी काही नाही. का रे, भांडणं गेली काय? भांडण नाही झाले, पण तिचं आहे ना घरात अजिबात लक्ष नाही. साधारण त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसलेली असती. तिकडे गॅसवरची भाजी जळून गेली तरी जमल, पण मोबाईल का सोडणार नाही. फार वैताग आणलाय तिनं मला. हा बरोबर बरोबर. अरे वहिनींनी आजूबाजूला राहणाऱ्या बायकांना बी ते शिकून ठेवलंय, तसलं ते मोबाईलचं खोडच लागले त्यांना. कामात लक्ष नाही का काय नाही. काय करावं बरं याच्यावर? हा, बंद झालं पाहिजे. पण हे माझ्या डोक्यात एक आयडिया आहे बरं का. काय? इकडे आयला जमन बरं का हे. हा मी आज ट्राय करतोय. करून बघ.
सक्सेस होणारच. जमतंय. चल येऊ का? हा चालतंय चालतंय. अहो हे बघा ना माझ्या फोनला काय झालंय. बघा ना नेटवर्कच नाहीये. 4 वेळा झालं मी बंद चालू करतेय फोन, पण फोन लागतोय पण नेटवर्क नाहीये त्याला. बघ ना एकदा काय झालंय. अगं नेटवर्क इश्यू असेल ना. तुला म्हटलं होतं ना हे सिम कार्ड घेऊ नको, आपल्या एरियामध्ये प्रॉब्लेम आहे त्या सिमला. अहो पण असं तर कधीच नाही झालं, आजच झालंय. हा मानसीचं पण हे सिम कार्ड. थांबा मी तिला फोन करून विचारते. हॅलो, अगं मानसी तुझ्या फोनला नेटवर्क आहे का ग? नाहीये, माझ्या पण नाहीये अगं. बरं, तिच्या पण फोनला नेटवर्क नाहीये. अगं थोडं दम काढ, येईल नेटवर्क. एवढं काय टेन्शन घेत तू? बरं ठीक आहे. बरं मी येतो बाहेरून जाऊन, थोडं काम आहे मला. हं? अरे वा, रूम तर लय स्वच्छ दिसू राहिली आज. पूर्वा, ए पूर्वा, काय हो? घर तर लय स्वच्छ केलं आज. हा, आणि बेडरूम पण एकदम टापटीप दिसू राहिली. मग काय करणार, माझ्या फोनला नेटवर्कच नव्हतं ना. म्हटलं चला मग घर आवरून घेऊ. असे पण लय बोर होत होते मी. अच्छा, म्हणजे नेटवर्क नव्हतं म्हणून हे काम केले का तू? हा मग काय करणार हो, खूप चिडचिड होत होती माझी माहितीये का. म्हटलं चला जरा आज ना मस्तपैकी जेवण करूयात. आणि तुम्हाला माहिती का मी आहे ना स्पेशल जेवण बनवलंय आपल्यासाठी. आणि तुम्हाला माहिती मी ना स्वेटर पण विणायला घेतलेत. पुढच्या महिन्यात थंडी येईल ना. तुला परवा आठवतं का, म्हणजे आपण असं मोकळ्यापणाने कधी गप्पा मारल्या होत्या? नाही हो, नाही आठवत. पण काय करणार हो, मला ना हा मोबाईल सुटतच नाही. ह्या मोबाईलच्या नादात, ह्या सोशल मीडियाच्या नादात मी खूप येडी झालीये. पण हे बघ पूर्वा, तू रागवणार नसल तर एक गोष्ट सांगू का? सांगा ना. तुझ्या मोबाईलमध्ये मी जामर लावलं होतं, त्याच्यामुळे नेटवर्क गेलं. काय? हो, तुझ्या मोबाईलमुळे आहे ना मी पार वैतागलो होतो. मला तुझा खूप राग येत होता. म्हणजे एक दिवस फक्त नेटवर्क गेलं, त्याच्यामुळे तू एवढे कामं केले. आणि हे नेटवर्क गेल्यामुळं आपल्या नात्याचं नेटवर्क हाय स्पीडला धावलं. हो ना? बरं चला माझा फोन द्या मग आता चालू करून. झालं का पुन्हा सुरू तुझं? अहो नाही हो, मी जास्त नाही वापरणार. आणि तुम्हाला जर वाटलं ना तर परत ते काय टाकलंय तुम्ही जायमर फायमर, ते परत टाकून द्या. बरं देतो नीट करून. हा. बरं ऐक ना, हा पुढच्या महिन्यात थंडी सुरू होणार आहे. थोडं रोमॅन्टिक व्हायचं का? ईशा जाऊ बाबा. काढ पटापटा ते दे इकडं. लयच मेहनत घ्यावी लागते याला. वहिनी! आता ते तर काय घ्यावंच लागते. वहिनी, भाऊजी तुम्ही सुहासन सचिन कुठे? अहो आहेत ते तिकडं. आहो इकडे आहो. आणि काय काम काढलं भाऊजी तुम्ही? हो काय नाही, मी लाडू घेऊन आलतो तुमच्यासाठी सगळ्यासाठी. लाडू? हा, माझ्या स्वतःच्या हाताने तयार केला रातभर जागून. बाई तुम्ही लाडू केले वय? हा तुम्हाला येतात? येतात म्हणजे असे लाडू आहेत ना, तुम्ही एकदा खाऊनच बघा. मी तर आहे ना, मी तर आता स्टॉलच टाकणार आहे लाडूचा. अरे बापरे, हा. चांगलं आहे की मग. व्हेरिएशन आहे आपल्याकडे. डिंकाचे लाडू म्हणू नका, बुंदीचे लाडू म्हणू नका, दामटाचे लाडू म्हणू नका. हे स्पेशल मी तुम्हाला दामटाचे लाडू करून आणल्यात. एकदा फक्त खाऊन बघाच. अयो, म्हणजे तुम्हाला सगळे प्रकारचे लाडू येतात वय? बस का, सगळे येतात आपल्याला. घ्या घ्या घ्या. हे बघा आले हे. अरे काय लाडू आणल्यात, लाडू तुमच्यासाठी. अरे वा. हा म्हणलं कसं, आपली जेवढी ओळखीची माणसं आहेत त्यांना पहिल्यांदा सॅम्पल देऊन बघावा. मला दुकान टाकायचंय ना. हा म्हणला होता माग तू. हा म्हणलं कसं सॅम्पल वर कळलं आपल्याला किती गिरायक येईल किती नाही. हा तेवढं फक्त मला खाऊन सांगा. हाताला चव आहे बरं का, पण याच्या हाताला चव आहे. आता काय देवाची करणी नारळात पाणी. चालायचं. घरी जाऊन खातो, आता हात भरलेले आहेत. हा, चालतंय, काही टेन्शन नाही. संध्याकाळी सांगा मला. बरं. आणि तसं पण आहे ना, मला अजून लय लोकांना सॅम्पल द्यायचंय. जाऊ का, लय घाईते मी. बरं जाते मी. हा तुला येतो? हा हा. मी काय म्हणते, तुम्ही बी घ्या की शिकून त्यांच्याकडून लाडू, म्हणजे आम्हाला फराळाला जास्त ताण नको व्हायला. तेच की. पण काही म्हणा बरं का, त्या पोराच्या अंगात कला आहे.
हा काय ते तर लाडू आहेच. काय बनवतो काय करतो म्हणजे ना मानला पाहिजे त्याला मानला पाहिजे. आम्हाला पण तुमच्या हाताचे लाडू खाऊ घाला. आधी ह्याचे खाऊन घेऊ आपण. बरं उरका काम मी डबा पिशवीत नेऊन ठेवतो तिकडे. हा बरं, चालेल, बरं, एवढं चालेल. उरकून जाऊयात हो. आपण. चल बाई उरक पटापटा. बाई ग काढते पटापटा दे इकडं. सचिन सुहास या. कसे वाटले लाडू कसे वाटले लाडू? मी तर आता प्रत्येकाला चव विचारायला चाललो होतो, म्हणलं पहिल्यांदा तुमच्याकडे यावा, तुमचा रिस्पॉन्स घ्यावा कसा वाटला तो. अहो काय भाऊजी खुशाला आम्हाला विचारायला आलेत का कसे वाटले लाडू? एकदा स्वतः चव करून बघायचे ना. किती तो कडक लाडू होता, तुटता ना, आणि खुशाला आम्हाला विचारायला लागलेत अजून. भीतीला फेकून आणला तवा फुटला लाडू. आणि किती गुळचाट होता, त्यात साखर भरली होती का साखरेचं पोत. अरे लाडू होता का जवळ होता तू? सुपारी काढून बोल ना. सुपारी नाही दात पडलाय माझा. दात पडला? हा असला लाडू आहे तुझा. अरे नाही, पण मी खाता बघितला होता, करताना बघितला त्यावेळी चांगला होता. आता असं कसं काय झालं अचानक? मग मला वाटतं तुला आहे ना कुत्र्याचं दात बसवलं असते. नाही आता कसं करायचं रो? मी तर 10 किलो लाडू केल्यात. अरे कुठलाही धंदा करता नाही ना त्याची माहिती घ्यायची आधी. उठसूट काही नसतं करायचं. मग आता एवढं दात दुखायला लागला, काय करायचं आम्ही बरं? आता काय कर, मला आता लाडू करायला कोण शिकवणार मग? ते बघू नंतरच्या नंतर. तू हे घेतो डबा हुलक्याच्या शिंगोळ्या केल्यात त्यात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिले ना सॅम्पल दुसऱ्यांदा द्यायच्या अगोदर स्वतः खाऊन बघा. जाऊन दे, आता मी एक काम करतो, मी आता लाडवाचा धंदा करीतच नाही, मी आता बालुशाही करतो. जमायला पळ. बाई बालुशाहीचा धंदा करतो. आईला लाडवाने दात पडलं बालूशाहीने काय पडन रे? सगळंच पडायला बसले अख्खे 32. चला जाऊन द्या, चला आपण दवाखान्यात जाऊयात. चला चला आता. त्याला म्हणा दुकान बंद करून टाक चालू करायच्या आधी. बघितलं, याचा बाप आणि मी एका वर्गात होतो. अरे लोकांच्या लग्नाच्या पत्रिका यायला लागल्यात. होईल आपल्या पण पोराचं लग्न. अरे काय लग्न व्हायचंय हे? ऐ ऐ इकडे कुठं चालला? ते आमच्या पोरांचं ठरलंय गोरे बघायचे. ते गोरे घ्यायचे, तयार करायचे आणि बैलगाडा शर्यतीला न्यायचे. बघितलं का, आम्ही यांच्यासाठी पोरी बघतोय आणि गोरी बघत हिंडत आहे. अहो करते ना काहीतरी, दुसऱ्यांच्या पोरासारखं तर फिरत नाही बोंबलत. करायचं म्हणते तर करू द्या त्याला. आणि काय करायचं गोरी घेऊन? हो पप्पा, बैलगाडा शर्यतीमध्ये ना लाखोंचे बक्षीस असतात. हा लय पैसा असतोय. अरे इकडे एका चढी एक पडल्यात गाडा मालक आणि तुमचा कावा नंबर लागायचा रे? हा काही खोळनाका डोक्यात घालून घेऊ. अरे स्वस्त आहे का ती बैल पोसायचं? आहेत माझ्याकडे पैसे. आहेत म्हणजे कुठून आणलेत पैसे? मीच दिला असते ना तुला कधी खर्चायला. हा काही तुम्ही दिले तर काही मी कमवलेत. अरे कमावलेत म्हणून असे उडवायचे का? हा तुमचं तुम्हालाच पटतंय बा. करा काय करायची ती. बघितलं का? आईला लाईटीला काय रोग आलाय काय माहिती. अरे लाईटीला काय आलंय? बरं पप्पा, मी थोडं बाहेर चाललोय. तुम्ही आजचे दिवस लसणाला पाणी द्या बरं. आणि तू कुठं निघाला बोंबलत? ते ना बैलाची प्रॅक्टिस आहे घाटात, तिकडे चाललोय. अरे काय येडं चाळ चालवले रे तुम्ही? हा इथं बापाला ठेवताय तुम्ही कामाला आणि तरनी पोरं बोंबलत हिंडाचा का? ते सगळे पोरं आलेत तिथं घाटात, जावं लागेल मला. अरे काय घाट्यात आणि काय चालवलंय तुला तरी पटतं का रे? हा कसला नाद लागलाय तुला एक काय माहिती? अरे काम धंदे करा, कशाला तसला येळ वाया घालवताय मोकार? हा येतो मी, आजचे दिवस करा. येतो रे. अरे ये बघ हे पोर बापाला ठेवला इथं बारण्या आणि उंडग्यावानी हिंडत आहे बोंबलत. अरे बघ ना लाईट आली काय? चांगल्या बातम्याच नाही वाचायला घ्या. अवसरीच्या घाटात बैलगा. हा ये बघा आलीच बैलगाड्याची बातमी. काय बक्षीस? अगे सुहास ऐकलं का इकडे?
काय झालं? अरे श्वास हे तुझं नाव आलंय पेपरात. मला माहिती आहे ना. अरे आणि तुला बक्षीस तुझ्या बैलांनी बारी हाणली काय? अरे वा 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 पोरा, बघितलं काय पेपरात नाव आलंय पोराचं माझ्या. बघितलं ना मी. बघा मनातच आहे ना आपलं पोरगं काहीतरी चांगलंच करीन म्हणून. तुम्हाला सांगितलं असतं पप्पा, पण तुम्हाला कुठं काय कौतुक आहे माझं. अरे तसं नाही रे, पण अरे माझं नाही, आज्याचं नाही, कधी पेपरात नाव आलं नाही, पण तू आपलं पेपरात नाव काढलं बघ बाप्पा पोरा. 1,00,000 रुपये बक्षीस आहे पप्पा. आणि बक्षीस तू सांगितलं नाही आणि मला दाखवलं बी नाही. म्हटलं तुम्हाला राग येईल म्हणून नाही सांगितलं. तुझी तरी काय चुकी म्हणा. अरे इतके दिवस मी तुला दापतच आलो, पण पोरा माझी मानच उंचावली बघतो अख्ख्या गावात. अरे ती पेपरच आज मी आहे ना खिशात घालून नेणार आहे गावात लोकांना दाखवायला. आणि पप्पा तुम्हाला माहिती आहे का, पुढच्या महिन्यात आहे ना याच्यापेक्षा मोठी शर्यत आहे. तिथं बक्षीस JCB. तुम्हाला सांगतो मी ना ती शर्यत नक्की जिंकणार. पण तुमची तयारी आहे का तेवढी? मग बरं आहे पोरा, मी तुला आता ह्याच्यात अजिबात अडवणार नाही, पण काय कामधंदा बघून करा. तुम्हाला एक सांगायचं आहे, मी आहे ना बैलगाडा शर्यत करणारच, पण त्यासोबत आहे ना देशी गायांचा गोठा सुद्धा चालू करणार आहे. पण देशी गायांचा गोठा का रे? हे बघा, देशी गाय बघायला भेटते का कुठं? हा? तो गोठा सुरू केला ना, एक गोसेवा पण होईल आणि आपली संस्कृती पण जपली जाईल. आणि तुम्हाला गोरी बी मिळतात की गाड्यासाठी? हा, ती खिलारी बैल आहेत ना गोरे, ते सुद्धा आणणार आहे मी. हा म्हणजे तू खरेदी विक्री सुद्धा करणार गोऱ्यांची? हो. स्वतः गोरी तयार करणार आणि आपलं गाई बी वाचती. चांगलंय पोरा, असंच काहीतरी कर. आणि आज जरा गोडधोड करा काहीतरी, पोरांनी नाव काढलंय आपल्या. हो करते. बरं मला तुमची आता बैल दाखवा. हा चला. आणि नका एवढं तुम्ही मोठं काम केलंय, संध्याकाळी मिरवणूक काढा बैलांची, माझ्याकडून खर्च काय असेल ते. जमतंय. हा चला बैल बघूया आपण. चला. दे ग तुला आता. आपण आहे ना यंदा ती पडीक राहिलं तर राहू दे, पण बोरचं काम दादा कुठं रानात चालले का? हा रानात चाललो होतो याड्याला. ते तिकडे गेलतो रानात फिरायला, ती तुमची जमीन बघितली पडीक पडलेली. मग म्हटलं आम्ही करू का, काही पीक घेऊ का? म्हणजे कसं पडीका राहणार नाही जमीन आणि आम्हाला थोडाफार पैसा येईल. का रे बाबा, तुझ्या वाटेची जमीन मिळेल ना तुला? तसं नाही दादा, तुझ्याच वाटेची, पण पडीक पडण्यापेक्षा आम्ही काहीतरी पिकवतो म्हणून म्हटलं. नाही बाबा, काय आहे ती पडीक, पण उद्या आमचं काही नियोजन ठरलं, खांड्यानी द्यायची म्हणलं, वाटेनी द्यायची म्हणलं, तर काही ठरवू शकतं ना आमचं. आम्हाला जास्त नाही, फक्त 4 महिने दे ना. मी काय करतो, कांदा करतो आणि 4 महिन्यात कांदा निघल, नंतर तो कोणला दे वाटेनी, काय आम्हाला टेन्शन नाही. आणि भाऊजी असं पण ती जमीन पडीकच आहे ना, तर आम्ही तरी काम करू ना, आपल्यालाच फायदा आहे ना त्याचा. वा, म्हणजे जमीन आमची आणि पिकं तुम्ही काढणार का, आणि आम्हाला काय फायदा त्याचा? एक काम करू आपण आहे ना, निम्म करू. हा, दुसरा वाटा तुला देतो मी. हे बघ बाबा, मला तसलं काय जमणार नाही. कशाला उगीच उद्या परत काय व्यवहारात गडबड झाली, परत तुम्ही आम्हालाच बोलायचे. त्यापेक्षा तू तुझ्या इकडे राहण्यात काय करायचं ते कर, पण माझं मला पडीकच ठेवायची ती. दादा असं काय बोलतोय तू? आम्ही काय बाहेरचे आहेत का? आता घरातलेच आहेत ना आपण. पण भाऊजी तुम्हाला तुमचा वाटा मिळालाय, त्यात तुम्हाला काय करायचं करा ना. आता ह्यांनी आधीच सांगितलंय तुम्हाला, तरी तुम्ही तेच बोलताय. पण तुम्ही काही करत नाही त्या जमिनीत, आम्हाला तरी करू द्या ना. तुला जर घ्यायचीच आहे ना, गावात दुसरं कोणाची तरी बघ ना, खंडानी भेटन जमीन तुला. कशाला माझ्या मागे लागलाय तू? आता तुम्हीच द्यायना, लोक काय देणार आहेत? मग नाही देते तर सरळ दुसरीकडे बघायचं, नाही तर निघून जायचं आपलं. का स्पष्टच सांगू तुला नाही द्यायची म्हणून? हा, वाटा मिळेल तुझा तुला, का माझ्या वाटेवर डोळा आहे तुझा आता? बरोबर, जाऊ दे, पडू दे तशीच पडी का, आपल्याला काय करायचं? लयच बोलते ते तर. हा, लय त्रास होतोय का? हो ना, थंडी बी वाजते, ताप बी आलाय आणि हात पाय तर अगदीच घेऊन गेलेत बघा. तुला तर म्हणलं होतं मोठ्या शहरातल्या डॉक्टरकडे जाऊ एखाद्या, का दवाखान्यात ऍडमिट होती सरळ तू? नाही ऍडमिट न व्हायचं. ऍडमिट झाले तर घरचं कसं व्हायचं? रानात एवढे कामं पडलेत, त्याचं कसं करायचं? तसं डॉक्टर बी म्हणलेत बरं का,
ॲडमिट करायची गरज नाही. थोडे दिवस आराम केला का फरक पडन म्हणून. पण रानातली कामं, तुझं दुखणं, माझं तर डोकंच चालना झालंय बघ. मी काय म्हणते, सुहास भाऊजीला बोलून घेता का पूर्वाला? त्याची काही गरज नाही. माझा मी भक्कम आहे इथं सगळं बघायला. वहिनी बरं आहे का तुमचं? भाऊजी ताप बी आलाय, थंडी बी लय वाजते, हात पाय तर लयच गळून गेलेत बघा. ताई लय त्रास होतोय का हो तुम्हाला? हो ना ग पूर्वा. काळजी नका करू, आता मी आली आहे ना, होईन सगळं ठीक. आणि वहिनी आम्ही दोघं पण इथंच थांबतो. मी आहे ना दादाला शेतात मदत करतो आणि पूर्वा घरकामात मदत करेल. अरे पण तुझ्या रानातली कामं? आमचे काम आहे ना होत आलेत, तू काळजी नको करू. आणि आमची कामं हळूहळू होतील. हो आम्ही काय हळूहळू करूत काम, त्याचं काही एवढं टेन्शन नाही. आणि वहिनी तुम्ही पण टेन्शन नका घेऊ, तुम्ही ना आराम करा बरं फक्त. तुम्ही जोपर्यंत आजारी आहे ना, सगळे काम आम्ही हँडल करतो. ताई तुम्ही फक्त आणि फक्त आराम करायचं, घर काम परत तुमच्याकडे लक्ष द्यायचं काम हे माझं असेल फक्त. हा बरं झालं तुम्ही दोघं आला, थोडा तरी आधार झाला आम्हाला. बरं तुम्ही बसा, आत्ताच फिरून आला असताना मी सारं ओढून येतो. दादा मी पण येतो, आपण लवकर काम करून घेऊ. पूर्वा काहीतरी खायला कर वहिनीला. हा हा मी करते. दादा चल बरं पटक्यान. बरं चल. ताई काळजी नका करू, ठीक आहे? मी आहे ना, तुम्हाला काहीतरी आहे ना मस्तपैकी खायला बनवते मी. बरं झालं बाई पूर्वा आलात तुम्ही. हा हा दादा येऊ का आता? श्वास अजून थोडे दिवस थांबला असता तर बरं झालं असतं. दादा थांबायला काही नाही, पण आता वहिनी झाल्यात ना बऱ्या. अरे त्यासाठी नाही म्हणत मी, पण मला पण तुझ्यासाठी काहीतरी करावं वाटते रे. एवढं मी तुझ्याशी भांडलो, तुझा रागराग केला, पण वेळेला तूच माझ्या मदतीला आला बघ. म्हणतात ना, भावासाठीच भाऊ असतो, तसं तू माझ्यासाठी धावून आला. दादा एवढं काय त्यात आता आता आम्ही नाही मदत करणार, कोण करणार? आणि तुम्ही काय लय बाहेरचे आहेत का? जवळचेच माणसं आहेत ना घरातले. त्याची तूच जाण ठेवली बघ, पण माझ्याकडनं कवा काय झालं नाही असं. अरे तू साधं पडीक वावर मला मागायला आला 4 महिन्यासाठी, तर मी तुला हिडीस फिडीस बोललो, हकलून लावलं, आणि तुला न बोलावता तू आजारपणात आला. तू स्वतःच्या शेतीचा विचार केला नाही, काय नाही. जमलं तर मला माफ कर बघ. दादा असं काय बोलतोय तू? हे बघ, जे झालं ते जाऊ दे. वहिनी तुमचं बरं आहे ना आता? हो बरं, का थांबवा अजून 1-2 दिवस? आता थांबलं तर बरंच होईल. नाही काय करतो? बरं वाटतंय ना, तर तेच भारी आहे आमच्यासाठी. आमचे राहिलेले काम करून डबल येतो भेटायला. आम्ही येत जाऊ. आता पुढच्या वेळी कामं करायला नका येऊ, इथं आहे ना मस्तपैकी आराम करायला या. बर नक्कीच येऊ आम्ही. आणि मी काय म्हणतोय, असंच अधूनमधून येत जा. अरे वेगळं निघलो तरी आपण शेवटी भाऊ भाऊ आहे. मनात अंतर नका पडून देऊ, फक्त मोकळ्या मनाने राहायला या. जमतंय. चालतंय चला. चला येऊ. हा येत जा भाऊजी पूर्वा. काळजी घ्या वहिनी. हा? काळजी घ्या, टेन्शन घेऊ नका कसलं. नाही आता तुम्ही असलं कसलं टेन्शन. आता वहिनी ठणठणीत बरी झाली बघा. चला. चल तू बस, मी आलो सोडून यांना. रानात गेलं ना मस्त पैकी जास्त येतो बरं का. वजन उचलू लागतो मला. एवढं वजन उचलणार आहे का मला? उचलायचं त्याला काय फायदा माय, डबल खातीन. वजन उचलत नाही का तुला? काय कुठे चाललंय? मालकीन बाई आता घास कापून घेतो बरं का तेवढा. आता घास कापून झाला ना, मग मी जातो पाण्यावर आणि हे जाईन खुरपायला. होय बरं, काय लागलं तर मागून घ्या. आम्हाला काय लागतंय मालकीन बाई? हा अहो तुम्ही देतायच की आम्हाला, काय लागलं की काय अडचण नाही बघा. काय नाही लागत तर मग ते नारळ कशा चोरून न्यायचे? हा काही कळतं का नाही? तुमच्या भरोशावर सोडून जाते आणि तुम्ही असे नारळ बिरळ सोडून नेता का? काय बोलताय मालकीन बाई, आम्ही कशाला नारळ हो चोरून? काय बोलता? किती खोटं बोलता अहो. जरा चांगला स्वभाव ठेवा. हा खोटं बोलायचं सोडून द्या, खरं बोलायला शिका जरा.
पण तुमचं काहीतरी गैरसमज झालाय मालकीनबाई. आम्ही दोघं पण फक्त काम करतो आणि जातो निघून. माझा काही गैरसमज नाही झालाय. आणि मी तुम्हाला कधी काय बोलले का? तुम्हाला काही लागलं तर माझ्याकडून मागून घ्या ना. असं लपून लपून कशाला काय पण चोरून न्यायचं. मालकीनबाई खरंच नाही नेलं आम्ही चोरून नारळ. नाही नेलं. जावा काम करा. परत असलं काही दिसलं नाही पाहिजे. मग खाल्ले का सकाळी सकाळी बोलणे? खोटं कोण काय बोललंय आम्हाला? मला काय माहित नाही बाई. हा, नारळ कशाला चोरायची पण? ए, ओ भाऊजी, काय बी बोलू नका. त्या मालकीनबाईचा गैरसमज झालाय. आम्ही नारळ नाही चोरली. काय नाही झालं गैरसमज. तुमच्याशिवाय कोण येतं बरी इथं? हा, चोट्टे. काही बोलू नका बरं का मालक तुम्ही बी. काय हो तुम्हीच सांगितलं काय मालकीनबाईला? मी कशाला सांगू? सगळं माहिती मालकिनीला. हा, आम्हाला बी माहिती आहे ना मालकीनबाईचे शेजारी कशी आहेत. तुम्ही आहे ना काम करायला आले तिथं. हा, चोऱ्या करायला नाही आले. आपले कामाशी काम करायचं, खायचं प्यायचं, नीट राहायचं. हा, असे कशाला उद्योग करायचे बरं? हे बघा तुम्ही बी काही बोलू नका बरं का. ते आमच्या मालकीनबाई म्हणून आम्ही ऐकून घेतले. शेजारी पाजाऱ्यांचं ना ऐकून घेणार आम्ही. ए, मला नको शिकू तू बरं का. चले कुठे याच्या नादी लागत बसली. हा, जा. डबल नका नारळ चोरू. बस झाला आता एक काम कर, वज घे आणि आहे ना चल आपण टाकून येऊ तिकडे. चल चल कुठं? देवणीतून गोठ्याव मालकीनबाईच्या. मालकिनीला नका देऊ ते. माझ्या घरी नेऊन टाका. हा लेशाना. अरे मालकीनबाई हाणते ना आम्हाला. हे, जेवढं सांगितलं तेवढं कर. मालकिनीला विचारून आलोय मी. काय? आजचा घास द्या म्हणून मला. त्या म्हणल्या जा घेऊन. काय करायचं? काय करायचं म्हणजे? घरी नेऊन टाका माझ्या, जा. घे आता काय करते घे. हा, उचला. हा, याचे नारळ चोर. ए तसं बोलत नका जाऊ बरं का तुम्ही. हे बघ, जास्त नको बोलू तू बरं का. तुम्हीच आमच्या मालकीनबाईच्या रानाने फिरत असताय. मला तर असं वाटतं तुम्ही चोरून नेता काय नो नारळ फिरळ. ए, मी काय चोट्टा वाटलो काय तो सारखा? घरी नारळ झाड येत होता. घरी नारळाची झाडे. अहो तुमच्या घरी सगळे. मग आमच्या ऊसात काय जातं मालकीनबाईच्या गाण करायला? घाण करायला. आणि मग मला सगळं माहिती पाहू कोण टाकीत. ए, नीट बोल. मी शॉर्टकट आलोय घरून. शॉर्टकट माहितीये ना. रोज सकाळ संध्याकाळ 2 टाइम शॉर्टकट लागतो का तुम्हाला? ए, नको बडबड करू. जाय नेऊन टाक घास. हा, याचे चोट्टे भामटे तुमचे. बोलतोय हे. ये ना लेच बोलायला लागले. त्याचा कार्यक्रमच लावतो बघ मी बरोबर. कसं आहे नारळ चोरीला जाते ते ना. चल तो नारळ बशी सांगतो तुला. चल डबल काम वाढलं बघ आता. नाही तर काय. मला तर असला वैताग आलाय ना. हा, 1 मिनिट काय झालं? थांबतो. नारळ. त्याच्याकडे काय बघताय नारळाकडे? अगं 1 मिनिट काय करताय तुम्ही? इकडे इकडे करताय काय का? कर कर. तुम्ही नारळ चोरताय वे? अगं मी नव्हतो चोरत. मग हे तुला सांगतोय तसं करतो फक्त. हा. घे याच्यात नारळ दाखवून. आपण असं का करायचंय आपण? या शेजाऱ्याला चांगलाच धडा शिकू आपण. लय वैताग आणलाय ग यांनी. चालतंय. आलं ना लक्षात? तशी हुशार आहे तू. चल चला. या बरं मालकीनबाई तुम्ही. हे काय चाललंय बरं इथं? काय चाललंय? हे काय आहे? घास आहे. अहो घास आहे का? थांबा तुम्हाला सांगतो. ते सुहासरावांना बोलून घ्या तुम्ही. का बरं? का बरं म्हणजे अहो शेजारी या नात्याने तुम्ही एवढी मदत करता त्यांना. आणि त्यांनी काय चालवलं तुम्हाला दाखवतो. तुम्ही आवाज द्या त्यांना फक्त. बर थांबा. सुहास भाऊजी, सुहास भाऊजी. हा सुहास भाऊजी. वहिनी वहिनी असली माणसं मला अजिबात आवडत नाही. तुम्ही पण सावध राहा. काय हो वहिनी? 1 मिनिट थांबा. काय झालंय बोला. मालकीनबाई तुम्ही काय सांगितलं होतं आम्हाला? यांच्यासाठी पण घास कापून ठेवा. यांना घास कापून दिला आम्ही. पण या घासाच्या नावाखाली यांनी काय उद्योग चालवला बघायचंय का तुम्हाला? काय? उचका तो घास. का? घास उचका तुम्ही आधी. बर थांबा. नारळ? कस काय आले नारळ माझ्या घासात? या बघा अजून एक नारळ. आणि तुम्ही आमच्यासारख्या गरिबांना म्हणताय नारळ जातेत कुठं? अहो वहिनी, मला नाही माहिती कस काय आले. काय तुम्हाला नाही माहिती? मग हे तुमच्या घास मध्ये नारळ कसं काय आलं? मला काय माहित. हे बघा भाऊजी, तुम्हाला पाहिजेच होते ना तर तुम्ही मला बोलून मागू शकता ना. हे असं चोराचोरी करायची काय गरज होती तुम्हाला?
हा, आणि आमच्या कानावर पण आलतं बरं का मालकीनबाई, काय? यांच्या सासऱ्याचं झालंय ऑपरेशन हा. आणि त्यांना भेटायला जायचं म्हणून या बघा, एक पाण्याचा नारळ आणि एक खोबऱ्याचा नारळ. अहो वहिनी, पण मी विकत आणले असते गावातून. विकत आणले असते? अहो मला डायरेक्ट कळतं हे माझे नारळ आहेत. कसं खोटं बोलताय भाऊजी? आता तरी खरं बोला. अहो पण आता कुठल्या तोंडाने बोलते ते? हा, चोरी पकडली त्यांची जागेवरती. एक तर अशी गरीबाकडनं फुकट कामं करून घेता. मालक नाही पण शेजारी आहे म्हणून तुमची कामं करतो. पण वहिनी साहेब, आजपासून आम्ही यांची कामं नाही करणार बरं का. असल्या चोरट्या माणसांची कामं नाही करत बसणार आम्ही. नाही, बिलकुल पण नाही करायची. अहो विश्वास हा नावाचा एक काहीतरी प्रकार असतो ना, का तर विश्वास पण नसायला पाहिजे माणसाला काही. तुम्हाला सांगू का मालकीनबाई, असल्या लोकांच्या जास्त नादी लागू नका. यांना मदत सुद्धा करू नका शेजारी आहे ना त्यांनी. अहो, ज्या ताटात खात्यास त्या ताटात. ए, तू गप बस. काय गब्बस? हा, तो कस काय बोलतो? त्याचा काय हक्क आहे? मग तुम्ही किती चुकीचं काम केलंय काही कळत नाही का? अहो तुमच्यामुळे ना मी त्यांना बोलले, त्यांना कसं वाटलं असेल मी त्यांच्यावर गैरसमजाने खोटा आरोप टाकला. हा, जाऊ द्या वहिनी साहेब, कुठे चिखलात दगड मारता, आपल्याच अंगावर चिखल उडायचा. चला तुम्ही जाऊ द्या. पण परत मी यांनी सांगितलेली कामं करणार नाही बरं का आता. नाही बिलकुल नाही करायची. आणि हो, मला माफ करा. ते कसं झालं, माझाच गैरसमज झाला. मला पहिलं सगळं खरं जाणून घ्यायचं होतं आणि मग बोलायचं होतं. मी माझ्या गैरसमजामुळे ना तुम्हाला काही बोलले. खरंच माफ त्याचं करा. जाऊ द्या, आम्हाला तुमचा राग नाही, पण ह्या माणसाला परत आपल्या शेतात सुद्धा फिरून देऊ नका. सांगा सांगा. परत नाही, ह्या पुढे माझ्या शेतात दिसायचं नाही, समजलं का? त्या मधल्या मधल्या रोडनी पण यायचं नाही म्हणाव. यायचं नाही परत मधल्या रोडनी. लाईट आली का ते पण विचारायचं नाही. लाईट आली का ते पण विचारायचं नाही. हा, चला चालते वा इथून. जावा इथून. तुम्ही जा मा घरी. अच्छा, हा, त्यांच्याच घरी चला. पाहिजे का नारळ? पाहिजे.